नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बॉम्बे हायकोर्टच्या 2024मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेमधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. ते की 20 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपला, भारताचा प्रमुख न्यायाधीश कोणाला म्हणतात? ऑप्शन ए जिल्हा न्यायाधीश, ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आपलं ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचं आपलं ऑप्शन सी, प्रश्न दुसरा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर मित्रांनो, आपलं ह्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते मित्रांनो. प्रश्न तिसरा, संविधान भारताचे सर्वोच्च कायदे हे कोणत्या अनुच्छेदात आहे मित्रांनो? प्रश्न पुन्हा एकदा, संविधान भारताचे सर्वोच्च कायदे हे कोणत्या अनुच्छेदात आहे? तर मित्रांनो, ह्याचं उत्तर ऑप्शन सी अनुच्छेद 13मध्ये भारताचे संविधान हे सर्वोच्च कायदे आहे म्हणून असं नमूद केलेलं आहे मित्रांनो. प्रश्न चौथा, भारतात संविधान कधी लागू झाले? तर मित्रांनो, भारतात संविधान 26 जानेवारी 1950ला आपल्या भारतात संविधान हे लागू झालं. तर मित्रांनो, आपलं संविधान हे अंमलबजावणी कधी करण्यात आली मित्रांनो? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे. तर प्रश्न पाचवा, बॉम्बे हायकोर्टाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टाचे मुख्यालय हे मुंबईला आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न सहावा, बॉम्बे हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, 1862 साली बॉम्बे हायकोर्टाची स्थापना झाली होती मित्रांनो. त्यानंतर प्रश्न सातवा, बॉम्बे हायकोर्टाचे क्षेत्र कोणत्या राज्यांना लागू होते? तर मित्रांनो, ऑप्शन ए महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित क्षेत्र दादर नगर हवेली दमण दीव. तर मित्रांनो, हे वरील सर्वांनाच हे बॉम्बे हायकोर्टाचे क्षेत्र लागू होते मित्रांनो. प्रश्न आठवा, हायकोर्ट न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर मित्रांनो, ह्याचं जे हायकोर्टामध्ये न्यायाधीश नेमले जातात त्याची जी काही नियुक्ती असते ती राष्ट्रपती यांच्या हस्ते असते मित्रांनो. प्रश्न नववा, हायकोर्ट न्यायाधीशाचे वयोमर्यादा किती आहे मित्रांनो? तर मित्रांनो, हायकोर्टच्या न्यायाधीशाची वयोमर्यादा ही 62 आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 10वा, संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत? तर मित्रांनो, संविधानात एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो. प्रश्न 11वा, हायबेअस कॉर्पस याचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर आहे, कारण की त्या व्यक्तीला हजर करा असा अर्थ होतो हायबेअस कॉर्पस याचा अर्थ. क्वेश्चन 12वा, पायलट प्रोजेक्ट शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पायलट प्रोजेक्ट हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आपलं ऑप्शन सी योग्य उत्तर आहे, प्रायोगिक प्रकल्प. प्रश्न 13वा, भारताचा निवडणूक आयोग कोणत्या प्रकारचा आयोग असतो? तर मित्रांनो, भारताचा निवडणूक आयोग हा ऑप्शन बी घटनात्मक संस्था हा भारताच्या निवडणूक आयोगचा प्रकार आहे मित्रांनो. प्रश्न 14वा आपला, लोकहित याचिका इंग्रजीत कशाला म्हणतात? प्रश्न 14वा, लोकहित याचिका इंग्रजीत कशाला म्हणतात? मित्रांनो, याला आपण इंग्लिशमध्ये ऑप्शन सी आपलं हे बरोबर आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स असं आपल्याला म्हटलं जातं आणि याचं मराठी जातं लोकहित याचिका असं होतं मित्रांनो. प्रश्न 15वा, भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत?
मित्रांनो, ज्यांनी आपली राज्यघटना बनवण्याचं काम केलं असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन सी हे आपलं ते राज्यघटनेचे जनक आहेत मित्रांनो. क्वेश्चन 16वा, 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? तर मित्रांनो, ऑप्शन बी 1976ला आपली 42वी घटनादुरुस्ती झाली मित्रांनो. क्वेश्चन 17वा, अधिवक्ता यांना इंग्रजीत काय म्हणतात? ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. लॉयर आणि ॲडव्होकेट यांना अधिवक्ता असे म्हणतात. क्वेश्चन 18वा, संविधानात राष्ट्रभाषा कोणती आहे? तर मित्रांनो, राष्ट्रभाषा आपली कोणती आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे मित्रांनो. क्वेश्चन 19वा, न्यायालयातील शपथ कोण घेतो? मित्रांनो, न्यायालयामध्ये शपथ कोण घेतो? तर मित्रांनो, याचं ऑप्शन सी हे बरोबर आहे, कारण की जो साक्षीदार असतो त्याला शपथ घे गरजेचं असतं. क्वेश्चन 20वा, भारतीय संविधानात किती अनुच्छेद आहेत? तर मित्रांनो, भारतीय संविधानात एकूण 448 अनुच्छेद आहेत मित्रांनो. हे असे बरेच क्वेश्चन आपण आज पाहिलेले आहेत मित्रांनो, जे की येणाऱ्या आगामी भरतीसाठी खास करून हे विचारले जातात मित्रांनो. आणि तुम्हाला जर हे क्वेश्चन आवडले असेल तर माझ्या कमेंट करा आणि मी तुम्हाला ही PDF जी आहे ती तुम्हाला सेंड करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. असेच आपण दररोज क्वेश्चन घेणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.